नमस्कार, मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापलेला आहे। एका बाजूनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून गेल्या 2-2.5 महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथील मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा सपाटा लावलेला आहे। महाराष्ट्रभर त्यांच्या सभा सुरू आहेत। विशेष म्हणजे या सभांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे। एका बाजूला हे सुरू असताना ओबीसी नेते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाचा मेळावा घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडणारं भाषण केलं। या भाषणात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर यथेच्छ टीका केली आणि या त्यांच्या भाषणानंतर भुजबळ यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली। त्यांची भूमिका त्यांनी मांडली। आज तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार म्हणजेच पहिल्यांदा आमदार झालेले श्री रोहित पवार यांनी तर छगन भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट ही भारतीय जनता पार्टीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असावी असा एक जबरदस्त तर्क लावून त्यांनी आपली राजकारणातील परिपक्वता दाखवून दिली असं म्हणावं लागेल। ही सगळी स्क्रिप्ट आहे ती फडणवीस साहेबांनी लिहून दिलेली आहे की भुजबळ साहेबांना बोलण्याची संधी देऊन जो काय लोकांचा उद्रेक हा त्यांच्यावर येईल तो बीजेपीवर जाणार नाही। वाद तर निर्माण होईल पण एक नेता जो संपेल राजकीय दृष्टिकोनातून तो भाजपचा नाही तो दुसरा नेता म्हणजे भुजबळ साहेब संपतील। ठीक आहे की राजकारणात टीका टिप्पणी करावी लागते। बऱ्याचदा आपला विषय नसताना सुद्धा किंवा त्यात आपला काही संबंध नसताना सुद्धा त्यावर आपण काहीतरी मतं मांडायची आणि राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणायची असा एक प्रकार राजकारणात सुरू असतो। आता महाराष्ट्रात सध्या सुरू असणारा आरक्षणाचा विषय इतका महत्त्वाचा आणि संवेदनशील बनला आहे की मराठा असोत किंवा ओबीसी प्रवर्गात बसणाऱ्या सर्व जातीतील लोकांचं लक्ष आता आरक्षणाकडं किंवा आरक्षणाबद्दल काय निर्णय होतो याकडे लागून राहिले आहे। दोन्ही समूहाच्या दृष्टीनं हा विषय दूरगामी परिणाम करणारा आहे। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यात मराठा आरक्षणाच्या विषयावरून रान उठवलं आहे आणि त्यांना मिळत असणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व असाच आहे। महाराष्ट्रात रोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात त्यांच्या सभा होत आहेत। एका बाजूला हे सगळं सुरू असताना काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी समाज बांधवांचा मेळावा झाला। या मेळाव्याला विरोधी पक्षनेते म्हणजे तेही ओबीसी समाजाचे नेते असल्यामुळं विजय वडेट्टीवार, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते। ते या मेळाव्यात सहभागी झाले होते। त्यांनी आपली सडेतोड मतं या मेळाव्यातून व्यक्त केली। या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये हे मत मांडलं किंवा मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची प्रमुख मागणी होती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली। राजकीय पक्षाच्या नेत्यांना, आमदार खासदारांना केलेली गावबंदी उठवावी अशी विधानं त्यांनी केली आणि मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली। त्यामुळे भुजबळ यांचं भाषण खूप चर्चेत आलं। त्यांच्या भाषणानंतर टीकेची झोड उठली। विद्वेषाची भाषा खरं तर कोणीच करू नये आणि ती अपेक्षितही नाही। त्याला मग कुठलाच समाज किंवा कुठलाच पक्ष अपवाद असायचं कारण नाही। भुजबळ यांच्या भाषणानंतर राज्यात तयार झालेलं वातावरण, ओबीसी समाज एकत्र येऊन त्यांनी दाखवलेली ताकद या सगळ्या विषयानंतर भुजबळ हे टार्गेट होऊ लागले। ज्या सभेत भुजबळांच्या मांडीला मांडी लावून प्रसंगी पदं महत्त्वाची नाहीत असं म्हणणारे विजय वडेट्टीवार यांनी तर नंतर भुजबळ यांच्यावर टीका केली। भुजबळ यांनी जशास तसं अशी जी भूमिका घेतलेली आहे त्यावरून गावागावातील वातावरण हे नक्कीच खराब होऊ शकतं। त्यामुळं भुजबळ यांच्या या गैरलागू असणाऱ्या विधानाचं समर्थन आम्ही सुद्धा करत नाही। मात्र त्यांचं भाषण किंवा त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही भारतीय जनता पक्षानं दिली किंवा देवेंद्र फडणवीस यांनी दिली असं आमदार रोहित पवार यांचं विधान इथं मात्र आम्हाला गैरलागू किंवा केवळ राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आलेलं विधान असं म्हणावंसं वाटतं। त्याचं कारण अगदी साधं आणि सरळ आहे। रोहित पवार यांचं राजकीय वय बघितलं आणि छगन भुजबळ यांची कारकीर्द पाहिली तर एखादा शाळकरी मुलगासुद्धा सांगू शकेल की भुजबळ यांना या वयामध्ये भाषण करण्यासाठी कोणत्या तरी स्क्रिप्टची आवश्यकता आहे की नाही।
जे भुजबळ इतकी वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत, अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी कामं पाहिलेली आहेत, त्यांना भाषण करण्याची कोणी स्क्रिप्ट देण्याची गरज काय आहे? बरं, त्यांनी भाषण कोणत्या विषयावर केलं तर ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाचं आरक्षण, ज्या विषयात त्यांनी आयुष्यातील 35 वर्ष काम केलेलं आहे, संघर्ष केलेला आहे. त्यांना कोणी स्क्रिप्ट लिहून देण्याची गरज नाही. आणि मुळात भुजबळ हे काही राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रोडक्ट नाही आहेत, ते मूळ शिवसेनेचे आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना घडवलेलं आहे. त्यामुळं भाषणाची त्यांची शैली ही कधीच काँग्रेसची नव्हती किंवा नाही. ते असेच आक्रमकपणे बोलणारे नेते म्हणून राज्यभर परिचित आहेत. म्हणूनच रोहित पवार यांचे आजोबा असणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री केलं. कदाचित याचा विसर रोहित पवार यांना पडलेला दिसतो. विषय जसा भुजबळ यांना स्क्रिप्ट लिहून देण्याचा आहे, तसा तो रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना दोष देण्याचा जो प्रताप केला आहे त्याचाही आहे. देवेंद्र फडणवीस यांना अशी स्क्रिप्ट, तीही भुजबळ यांना लिहून देण्याची गरज काय आहे? आरक्षण या विषयात देवेंद्र फडणवीस यांची सुरुवातीपासूनची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण म्हणजेच सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीस यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा पद्धतीनं आरक्षण देऊन दाखवलेलं सुद्धा आहे. आणि सध्या सुरू असणाऱ्या विधानांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी कधीच कोणाची भलामण करणारं विधान केलेलं नाही. उगाच समाजामध्ये अशांतता पसरेल अशी विधानं कोणीच करू नयेत, अशी जर फडणवीस यांची भूमिका असेल तर त्यांना कोणाला स्क्रिप्ट लिहून देण्याची गरज नाही. त्यामुळं तुर्तास इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.